आणि आता पाहूयात सविस्तर विशेष. अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीचं मतदान पार पडलंय. अंधेरीमध्ये सरासरी 32% इतकं मतदान झालं. पण या निवडणुकीत कुणाला किती मतं मिळणार यापेक्षा नोटाचीच जास्त चर्चा आहे. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. अंधेरी पोटनिवडणुकीत नोटाची चर्चा. उमेदवार नोटालाच घाबरले. अंधेरीत फक्त नोटाचीच हवा. लोकांची भावना असते ते भावना व्यक्त करत असतात. अंधेरी पोटनिवडणुकीत कोण जिंकणार यापेक्षा नोटाची चर्चा सुरू आहे. ही चर्चा एवढी आहे की मतदानाच्या दिवशी निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी नोटाची धास्ती घेतल्याचं दिसतंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. त्यांच्या विरोधात नोटाला मतदान करण्यासाठी प्रचार केला जात असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. नोटांसाठी नोटांचा वापर केला जातोय अशा बातम्या कालपासून माझ्याकडे आपल्याला आठवत असेल 2 दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद घेऊन त्यात हे सगळं जाहीर केलं होतं. काल मी पोलीस उपायुक्तांना कमीत कमी एक 10 व्हिडिओ पाठवले. जे पाठवलेले व्हिडिओ आहेत त्यांची जरी तपासणी केली तरी नोटांना मतदान कशा पद्धतीने करायचंय असं सांगणारे पदाधिकारी त्याच्यात दिसत आहेत. मतदान करण्यासाठी गेलेल्या ऋतुजा लटके यांच्या चेहऱ्यावर विरोधकांपेक्षा नोटाचंच टेन्शन दिसत होतं. नागरिक सुज्ञ आहेत असं लटकेंना माध्यमांसमोर सांगावं लागलं. प्रचार किया जा रहा है। जो वोटिंग करेंगे मतदाता होंगे विचारपूर्वक और जागरूक और सुज्ञ नागरिक है तो वो अपने विचार और अपना वोट अच्छी तरह से जांच के. लटके यांच्या विरोधात रिंगणातून माघार घेतलेले मुर्जी पटेल यांनी नोटाचा कोणी प्रचार केला नसल्याचा खुलासा केला. आम्ही असं काही केलेलं नाही की कोणी लोकांची भावना असते ते भावना व्यक्त करत असतात. पण असं काही आमच्याकडून घडलेलं नाही आणि करणारी नाही. आम्ही एक महाराष्ट्र संस्कृती म्हणून हा उमेदवारी मागे घेतली आहे आणि भारतीय जनता पार्टीने संस्कृती पाळलेली आहे. तर त्यांनी जरा त्याचा सन्मान केला पाहिजे. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत अपक्षांची संख्या बरीच मोठी आहे. पण खरा सामना जिंकून येणारा उमेदवार आणि नोटा यांच्यात होईल का यावर अंधेरीचे मतदार पैंज लावतात. त्यामुळं जिंकून येणाऱ्या उमेदवारापेक्षा नोटाला किती मतं मिळाली याचीच उत्सुकता मतदारांना लागली आहे. सुष्मिता बधाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईच्या दसरा मेळाव्यावरून शिंदे आणि ठाकरे या शिवसेनेच्या दोन्ही गटांची चढाओढ सर्वांनी पाहिली. आता याच चढाओढीची पुनरावृत्ती ही येत्या 7 तारखेला सिल्लोडमध्ये होणार आहे. आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे या दोघांच्या सभा एकाच शहरात एकाच दिवशी आणि एकाच वेळी ठरवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यामध्ये राजकीय युद्ध भडकण्याची शक्यता आहे. सिल्लोडमध्ये दसरा मेळाव्याची पुनरावृत्ती. ठाकरे शिंदे पुन्हा एकदा आमने सामने. आदित्य ठाकरे श्रीकांत शिंदेंच्या सभांच्या माध्यमातून दोन्ही गटांचं शक्ती प्रदर्शन. मुंबईमध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात ठाकरे आणि शिंदे समर्थकांमधील रस्सीखेच सगळ्यांनी पाहिली. आता याचीच काहीशी पुनरावृत्ती सिल्लोडमध्ये होण्याची शक्यता आहे. 7 नोव्हेंबरला सिल्लोड शहरात आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांच्या सभा होणार आहेत. एका दिवशी एकाच वेळी या दोन्ही सभांचं आयोजन करण्यात आल्यानं दोन्ही गटात पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता आहे. दोन्ही गट सभा जंगी करण्यासाठी कामाला लागली आहेत. श्रीकांत शिंदेंच्या सभेच्या तयारीसाठी अब्दुल सत्तारांचे पुत्र समीर यांनी बैठक घेतली. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही आदित्य ठाकरेंच्या सभेचा आढावा घेतला. ज्या अर्थी आदित्य साहेबाचा दौरा आहे आणि त्या अर्थी दुसरा दौरा ठरतोय. जे ठेवणारे आहेत अब्दुल सत्तार यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. यांच्या मनात आता भीती शिवसेनेची निर्माण झाली आणि म्हणूनच अशा पद्धतीनं त्यांनी त्याच दिवशी सभा ठेवलेली. शिवसेनेची संघटनात्मक रचना आहे. शिवसेनेच्या मागे जन्मत आहे. लोक येतील. शिवसेनेची ताकद त्या दिवशी आम्ही दाखवू.
सिल्लोड हा अब्दुल सत्तारांचा बालेकिल्ला. त्या तुलनेत ठाकरे गट सिल्लोडमध्ये काहीसा कमजोर आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कस लागणार आहे. अब्दुल सत्तारांनी दसरा मेळाव्याला त्यांचे 25,000 लोक जमवले होते. त्यामुळे दानवे यांच्या विधानाकडे लक्ष देत नसल्याचं सांगत समीर सत्तार यांनी प्रतिआव्हान दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे साहेब आणि आदित्य ठाकरे यांची तुलना कुठेच होऊ शकत नाही आणि त्यांच्या सभेची आणि आमच्या सभेची तुलना बी होऊ शकत नाही. आमचे युवा नेतृत्व श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या सभेला हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक येणार आहेत आणि त्याची धास्ती त्यांनी भरलेली आहे म्हणून असं ते म्हणतायत अंबादास दानवे साहेब. शिवसेनेच्या फुटीत ठाकरेंना सर्वात मोठा फटका औरंगाबाद मधून बसला. तब्बल 5 आमदार शिंदेंच्या शिवसेनेत गेले. त्यामुळे 5ही आमदार श्रीकांत शिंदेंच्या सभेसाठी ताकद लावणार यात शंका नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे एकच आमदार आहे. त्यामुळे सिल्लोडमधील सभेत गर्दीचा रेकॉर्ड कोण मोडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. एका दिवसाच्या विश्रांतीनंतर माजी राज्यमंत्री बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळला. रवी राणांनी बच्चू कडूंना थेट आव्हान दिल्यानं पुन्हा एकदा हा वाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळालं. राणा कडूंमध्ये पुन्हा वादाची ठिणगी. 24 तासांच्या गोडव्यानंतर पुन्हा कटुता. वाद पोहोचला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे. शिंदे फडणवीसांच्या समजनंतर दोघे नरमले. हा तर बच्चू कडू तर काहीच नाही आहे. त्याला जर दम देऊन तो बोलत असाल त्याला जशाच तसं उत्तर मी देईन. कुठल्याही स्तरावर देईन. तो ज्या स्तरावर म्हणाल त्या स्तरावर मी उत्तर द्यायला तयार आहे. मला असं वाटते का त्यांनी तलवार घेऊन यावं. मी 5, 6, 7 तारखेला कुरळ पुन्हालाच आहे. त्याच्या तलवारीच्या वाराला बच्चू कडू छातीवर झेलायला तयार आहे. भाजपला समर्थन देणारे आमदार रवी राणा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यातलं हे वाकयुद्ध. खरं तर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद शमला. सोमवारी रवी राणा आणि मंगळवारी बच्चू कडूंनी सभा घेत दोघांमधला वाद संपल्याचं जाहीर केलं. पण 24 तास उलटताच पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये आव्हान प्रतिआव्हान देणं सुरू झालंय. हा तर बच्चू कडू तर काहीच नाही आहे. त्याला जर दम देऊन तो बोलत असाल त्याला जशाच तसं उत्तर मी देईन. कुठल्याही स्तरावर देईन. तो ज्या स्तरावर म्हणाल त्या स्तरावर मी उत्तर द्यायला तयार आहे. पण प्रेमाची भाषामध्ये रवी राणा एकदा आणि 10दा झुकल. पण कोणी दम देऊन बोलत असाल तर त्याला घरात घुसून मारायची पण हिंमत आहे. कोथळा बाहेर काढू तर ते काही राणाचं नाव घेऊन आपण घेतलं नाही. सार्वत्रिक त्यांनी तलवार घेऊन यावं. मी 5, 6, 7 तारखेला कुरळ पुन्हालाच आहे. त्यांना वाटत असेल का नाही बा कुरळ पुन्हाला मला लांब होते, चौकात येऊन आहे, तर त्यांनी तलवार घेऊन यावं. मी फूल घेऊन येणार आणि त्याच्या तलवारीच्या वाराला बच्चू कडू छातीवर झेलायला तयार आहे. या झाल्या बुधवारच्या प्रतिक्रिया. राणांच्या आव्हानानंतर बच्चू कडूंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आणि ते काहीसे मवाळ झाल्याचं पाहायला मिळालं. इकडे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर रवी राणांचाही सूर काहीसा बदलला. त्या वक्तव्याचा अर्थ जो आहे की कोणी जर आम्हाला मारेल, आमचं कथोळं काढेल, कोणी आमचे हात छाटून टाकेल, कोणी आमचं तोंड रंगवेल, त्याच्यासाठी ते वक्तव्य होतं. हे काही स्पेसिफिक कोणासाठी नव्हतं. ते म्हटलं की फुल घेऊन येतो, त्यांनी तलवार घेऊन यावं. मी फुल घेऊन येणार. 5, 6 तारखेला मी कुरळ पूर्णालेच आहे. त्यांनी कोणते कोणते तुकडे पाहिजे, माझ्या हात पाहिजे का पाय पाहिजे का माझं मुंडकं पाहिजे, ते जे असेल तिथं कापावं, मला काही हरकत नाही. गुरुवारी दुपारी बच्चू कडू मुंबईत आले. नागपूर विमानतळावर येतानाच बच्चू कडूंचा सूर नरमला. मुंबईत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी बच्चू कडू आणि राणा यांची कान उघडणी केल्याची चर्चा आहे. त्यामुळेच आता हा वाद शमल्याचं दिसतंय. आता दोघांनाही माझी विनंती आहे
की महाराष्ट्राच्या हितामध्ये हे वाद सगळे बंद करून त्यांनी पुढे गेलं पाहिजे. आज मला असं वाटतं बच्चू भाऊंनी देखील तेच सांगितलेलं आहे आणि रवी राणांनी देखील तेच सांगितलेलं आहे. माझ्या लेखी आणि माझ्या आणि सीएम साहेबांच्या दोघांच्या लेखी आता हा वाद संपलेला आहे. एकंदरीतच रवी राणा आणि बच्चू कडू वादात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दोनदा मध्यस्थी करावी लागली आहे. आता तर दोघांनाही एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी चांगली समज दिल्याचं कळतंय. त्यामुळे यापुढे हा वाद पुन्हा भडकणार नाही अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये 2.5 लाख प्राथमिक सदस्यत्वाचं शपथपत्र दाखल करण्यात आलेले आहेत. अद्यापपर्यंत ठाकरे गटाकडून एकूण 10 जे आहेत ते देखील जमा करण्यात आलेले होते. ती बातमी देखील पाहणार आहोतच. मात्र तत्पूर्वी आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात जवळपास 2.5 महिन्यांपासून वाद सुरूच आहे. हा वाद थेट राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि दोघांना एकत्र बसवून त्यांच्यातील वादही सोडवलेला आहे. पण रवी राणांनी अवघ्या 24 तासात पुन्हा एकदा बच्चू कडूंवरती निशाणा साधल्यानं हा वाद पुन्हा एकदा तापला. पण या सर्व वादात जिल्ह्यातील प्रश्न प्रलंबित राहत असल्यानं नागरिक नाराजी व्यक्त करतायत. राणाकडूंमध्ये वाद, जनतेला ताप, जिल्ह्यातील विकास कामांकडे दुर्लक्ष. राणाकडू वादामुळे मतदार नाराज, प्रलंबित कामांकडे लक्ष देण्याची मागणी. आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातील वादामुळे अमरावती जिल्हा सातत्यानं चर्चेत आहे. पण या दोन नेत्यांच्या वादावर नागरिकांचा नाराजीचा सूर उमटतोय. जिल्ह्यात विमानतळ, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या अनेक विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यामुळे एकमेकांचे वाभाडे काढण्यापेक्षा या नेत्यांनी जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष द्यावं अशी मागणी नागरिक व्यक्त करतायत. विकासाच्या प्रश्नांवर गप्पा करण्यापेक्षा एकमेकांवर कुरघोडी करून विनाकारण काहीतरी करणं आणि इथं वादंग माचवणं हे व्यवस्थित नाही आहे. विकासाची अनेक कामं जशा तशी जिल्ह्यात पडली असताना तुम्ही विनाकारण लोकांमध्ये संभ्रम निर्माण करताय का? हे तुमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत, ते तुमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत. असा हा कुरघोडीचा विषय राजकारण करू नये. हे जे वाद आहेत ह्या वादांमुळे जी मूळ समस्या, या जिल्ह्याच्या ज्या मूळ समस्या आहेत ह्या मूळ समस्या कुठेतरी बाहेर बाजूला पडलेल्या आहेत. ह्या मूळ समस्या ज्या आहेत अनेक गावांमध्ये आजही रोड रस्ते गेलेले नाहीत. अमरावतीची जी विमानतळाची समस्या आहे ॲज इट इज आहे. विशेष म्हणजे ज्या रवी राणांनी हा वाद पुन्हा उफाळून आणलाय त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणांनीही रवी राणा आणि बच्चू कडूंना जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचं आवाहन केलंय. मी त्यांना विनंती करीन माझ्या जिल्ह्याचे लोकांच्या वतीने की आपण सगळे एकत्रित आलो पाहिजे आणि जनतेचे जे प्रश्न आहे ते मार्गी कसे लागीन त्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. हे सगळे मतभेद सोडून सगळे एकत्रित येऊन आपण जनतेला न्याय दिला पाहिजे, त्याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे. आता मतदारांनीच रवी राणा आणि बच्चू कडूंना वाद संपवण्याचं आवाहन केल्यानंतर बच्चू कडूंनीही जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष देण्याचं आश्वासन दिलंय. मला हा वाद वाढवायचा नाही, शांततेत येण्याचं, कारण बरेच कामं आहे. ते कामं सोडून या सगळ्या प्रतिक्रियेला आता उत्तर देण्यापेक्षा एकदा शांततेचं पाऊल आपण पुन्हा टाकू आणि शांततेनं हे सगळं घेऊन जाऊ. एकंदरीतच मागील 2.5 महिन्यांपासून राणा आणि बच्चू कडूंमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या वादात त्यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही ओढलं. त्यामुळे आता जनताच या दोन्ही नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांना कंटाळल्याचं दिसतंय. किमान आता तरी हा वाद संपेल अशी अपेक्षा जिल्हावासीय व्यक्त करतायत. अमरावतीहून संजय शेंडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. प्रताप सरनाईक यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीये. ईडीनं जप्तीची केलेली कारवाई योग्य ठरवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सत्तांतरानंतरही सरनाईकांच्या मागचा ईडी फेरा सुटला नसल्याचं समोर येत आहे. प्रताप सरनाईक यांनी ठाकरेंचा हात सोडत शिंदेंचा हात धरला आणि त्यानंतर त्यांच्यावरचं ईडीचं संकट कमी होईल असं सर्वांना वाटत होतं. पण तसं होताना दिसत नाहीये. ईडीनं सरनाईक यांची 11 कोटींची संपत्ती जप्त केली होती आणि ती कारवाई क्वाशी ज्युडिशरी बॉडीनं योग्य ठरवली आहे. यानंतर भाजपनं सावध प्रतिक्रिया दिली आहे. तपास यंत्रणा काम करतात, त्या कुठल्याही पक्षाचं नेते असतील किंवा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल त्यांच्याकडे जी माहिती होते त्या माहितीमध्ये तपास करतात
आणि तपास केल्यानंतर त्यांना वाटलं की याच्यामध्ये काही गडबड आहे, तर ते गडबड दाखवतात. त्याच्यामध्ये जर काही चुकीचं आहे तर चुकीचं असेल, खरं असेल तर खरं असेल. तपास यंत्रणामध्ये मी काही बोलणं आणि त्याच्यावर काही टीका टिप्पणी करणं किंवा त्याबद्दल काही टिप्पणी करणं हे काही योग्य नाही आहे. शिवसेनेनं मात्र या प्रकारानंतर टोमणा मारणं सोडलं नाही, तर राष्ट्रवादीनंही सरनाईकांना चिमटा काढलाय. या सगळ्या गोष्टींवरती आम्ही बोलणं हे उचित ठरणार नाही. त्यांना सगळं लखलाभो, ज्या कारणास्तव ते तिकडे गेलेले आहेत, ज्या कारणास्तव त्यांना असं वाटलं की तिकडे गेल्यावरती ते सगळे बचावतील, त्यांना शुभेच्छा आहेत या सगळ्या गोष्टींसाठी. प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने चौकशी चालू करण्याचं काही कारण आता शिल्लक राहिलेलं नाही. तरी असं का? कदाचित प्रताप सरनाईक खासगीत काहीतरी बोलले असतील म्हणून कदाचित असेल, शक्यता आहे, काय सांगता येत नाही. NSCL मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये आमदार सरनाईक, मुलगा विहंग आणि पूर्वेश आणि त्यांची कंपनी विहंग ग्रुप यांची नावं आहेत. 2016 मध्ये मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. नंतर या प्रकरणाचा तपास ईडीकडे सोपवण्यात आला होता. नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडच्या सदस्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे इतर कामांसाठी वळवले असं ईडीच्या तपासात आढळून आलेलं होतं. गुंतवणूकदारांचे पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्यासाठी तसंच कर्ज फेडण्यासाठी वापरले जात होते असा आरोप सरनाईकांवर करण्यात आला होता. याच प्रकरणात त्यांची 11 कोटींची संपत्तीही जप्त करण्यात आलेली आहे. ही कारवाई योग्य असल्याचं सांगण्यात आल्यानं सरनाईकांना मोठा फटका बसलाय. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात निघालेल्या महाप्रबोधन यात्रेचा दुसरा टप्पा सुरू आहे. बुधवारी जळगावच्या पारोळा एरंडोल मतदारसंघामध्ये जनप्रबोधन यात्रेची सभा झाली, पण या सभेत निवडणूक आयोगाच्या आदेशाचं उल्लंघन झाल्याचा आरोपही केला जातोय. मंचाच्या आजूबाजूला धनुष्यबाण चिन्हाचे ध्वज आणि पताका लावण्यात आल्याचं समोर आलंय. ठाकरे आणि शिंदे यांच्यापैकी कुणाला धनुष्यबाण मिळणार याचा फैसला अजून झालेला नाही. निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना वेगवेगळी पक्षचिन्ह आणि नावं देऊन तात्पुरत्या स्वरूपात धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावही वापरण्यावर बंदी घातली आहे. पण असं असतानाही जळगावच्या एरंडोलमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रबोधन यात्रेत धनुष्यबाण चिन्हाचा वापर करण्यात आल्याचं समोर आलंय. उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेला व्यासपीठावर मशाल प्रज्वलित करून सभेला सुरुवात झाली. मात्र परिसरात लावलेल्या भगव्या पताका आणि झेंड्यांवर धनुष्यबाण चिन्ह लावण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही कृती निवडणूक आयोगाच्या आदेशाची पायमल्ली असल्याचा आरोप बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं केलाय. जे लोक बाळासाहेबांच्या विचाराची पायमल्ली करतात ते काही करू शकतात असं मला स्वतःला वाटतं. आम्ही काय असेच बाहेर पडलो का? आपल्याकडून चुका झालेल्या असल्या तर आमच्याकडून ह्या चुका झाल्या हे मान्य सुद्धा करायला लागतं. त्याच्याऐवजी दुसऱ्यांच्या विरुद्ध राळ उठवायची हे चुकीचं आहे. आणि म्हणून मी ज्यावेळेला बोलेन त्यावेळेला सगळे नॅशनल प्रेस, सगळ्या स्टेटचा प्रेस, प्रिंट मीडिया सगळ्यांना समोर ठेवून बोलेन आणि त्यांच्यासमोर वस्तुस्थिती ठेवेन. दरम्यान 40 वर्षापासून शिवसेना आणि धनुष्यबाण हे सूत्र लोकांच्या मनावर बिंबवलं गेलं. ग्रामीण भागात आजही धनुष्यबाण म्हणजे शिवसेना ही ओळख आहे. पण असं असलं तरी मशालीची ज्योत सदैव प्रज्वलित होत राहील असं मत शिवसेना प्रवक्त्या आणि उपनेत्या सुषमा अंधारेंनी व्यक्त केलंय. याचा अर्थ काही डायलेमा आहे, काही दुविधा मनस्थिती आहे असं अजिबात नाही. ग्रामीण भागातली माणसं आहेत आणि नाही म्हटलं तरी धनुष्यबाणाच्या सोबतची एक ती इमोशनल अटॅचमेंट आहे. 40 वर्षाचा तो ऋणानुबंध आहे. त्यामुळे तो ऋणानुबंध कदाचित सुटत नसेल, परंतु याचा अर्थ मशाल चिन्ह घेऊन आम्ही कुठल्याही दुविधेत आहोत असं अजिबात नाही. ही मशाल तळपत राहील, धगधगत राहील. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मशाल चिन्ह मिळून अजून 1 महिनाही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे काही ठिकाणी लोक स्वतःहून धनुष्यबाणाचे स्कार्फ घालणं समजू शकतो, पण सभेच्या ठिकाणी आयोजकांकडूनच धनुष्यबाणाची सजावट होत असेल तर पक्ष विधा मनस्थिती तर नाही ना असा प्रश्न निर्माण होतोय. जळगावहून नितीन नांदुरकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जळगाव.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रामध्ये राज्य सरकारची जाहिरात छापून आल्यावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी टीका केली आहे. आम्ही खोके सरकार ना, मग आमची जाहिरात कशी चालते सामनाला, असा सवालच नरेश म्हस्केंनी उपस्थित केलेला आहे. या संदर्भात नरेश म्हस्केंनी काय ट्विट केलंय पाहूयात. आम्ही खोके सरकार ना, मग आमची जाहिरात कशी चालते सामनाला, असा थेट सवाल नरेश म्हस्केंनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून केलाय की आता सामनाकारही सोडून गेलेत. जिथून सोडता रोज टीकास्त्र त्याच पानावर आमची जाहिरात, फक्त पैशाशी देणं घेणं आता पोचलंय वाटतं सामनात. तर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये संपूर्ण दिवसभरात आणखी काय घडले विशेष पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शहापूरच्या धसई गावात पाईपलाईन फुटली, त्यामुळे धसईतील ग्रामस्थ गेली अनेक दिवस पाण्यापासून वंचित आहेत. 2 दिवसात पाईपलाईन दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा संतप्त ग्रामस्थांकडून देण्यात आला. राज्य सरकारच्या चला जाणू नदी या उपक्रमात गोदावरी नदीचा समावेश नसल्यानं नागरिक आक्रमक झाले. नागरिकांनी रामकुंडावरती आत्मक्लेश आंदोलन केलं. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या डहाणूतील मच्छीमार खलाशांना पाकिस्ताननं गेल्या महिन्यात ताब्यात घेतल्यानं कुटुंबावरती उपासमारीची वेळ आली होती. डहाणू महसूल विभागाकडून या 7 कुटुंबांना रेशन धान्य आणि साहित्याचं वाटप करण्यात आलं. परभणीतील अमयनगरमध्ये पाण्याच्या मुख्य पाईपलाईनला गळती झाली असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाण्याच्या अपव्ययाकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजप जिल्हाध्यक्षांनी केली. सहकार मंत्री अतुल सावेंना याबाबत निवेदन देण्यात आलं. वाशिम जिल्ह्यातील 7 कामचुकार पोलिसांवरती निलंबनाची कारवाई करण्यात आली असून 14 पोलीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते नंदुरबार शहरातील उपवन संरक्षक इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना गावितांनी वनविभागाच्या कामकाजावरती थेट नाराजी व्यक्त केली. दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होते, मात्र त्याचं जंगलात रूपांतर होत नाही. वनविभागानं अधिक जोमानं काम करण्याची गरज आहे असं ते म्हणाले. लोहगड कोल्हापूर किल्ल्याच्या पायथ्याशी शिवकालीन तोफ आणि तोफगोळा मातीमध्ये अर्धवट गाडलेल्या अवस्थेत आढळून आलाय. ग्रामस्थांनी पुरातत्व खात्याला याबाबत माहिती दिली असून ही तोफ किल्ल्यावर घेऊन जाणार असल्याचं शिवप्रेमींनी म्हटलंय. मिरजेतील त्रिशूल ग्रुपने गड किल्ल्यांची पर्यटकांनी केलेली दुरवस्था दाखवली आहे. गाविल गड चिखलदरा किल्ल्याची प्रतिकृती करून किल्ल्याचे मूळ स्वरूप आणि आता पर्यटकांनी केलेली दुरवस्था मांडते आहे. रणरागिणी राणी लक्ष्मीबाई यांचे लांजा कोट इथे दिव्य स्मारक बांधण्यात येणार आहे. या स्मारकासाठी राणीचे वंशज असलेले दत्तात्रय निवाळकर यांनी आपल्या मालकीची 81 गुंठे जागा ट्रस्टसाठी दिली आहे. वाशिम जिल्हा परिषद सभापतींचे आज खातेवाटप होणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये महाविकास आघाडी आणि वंचितची सत्ता आहे, त्यामुळे कोणत्या समितीला कोणतं खातं मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. एसटीच्या यवतमाळ विभागाला दिवाळी पावली आहे. दिवाळीच्या 7 दिवसात एसटीने 30 कोटींची कमाई केली आहे. तब्बल 8,13,000 प्रवाशांनी या काळात एसटीने प्रवास केल्याची माहिती मिळते. मनमाड नगर परिषद प्रशासनातर्फे शहरात सिंगल यूज प्लास्टिक विरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत दुकानातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या जप्त करून दुकानदारांवरती दंडात्मक कारवाई करण्यात येते आहे. अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यात यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. तिवसामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि अतिवृष्टीच्या वगळण्यात आलेल्या वरखेड मोजातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. नंदुरबारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रस्ता दुरुस्तीसाठी केलेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाल्याचं दिसून आलं. वेळेआधीच आंदोलन सुरू केल्यानं पोलीस आणि आंदोलक
वाद झाला आणि पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 7 साखर कारखाने अजूनही बंद असून अतिरिक्त चा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश साखर आयुक्तांकडून देण्यात आले. उस्मानाबाद जिल्हा बँकेत हप्ता भरलेल्या 1780 शेतकरी 2020च्या पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. बजाज अलायन्स कंपनीकडून तब्बल 2.5 वर्षांनंतर शेतकऱ्यांनी भरलेला हप्ता परत देत आहेत. अहमदनगरमध्ये कर्मचारी नुकसानीचे व्यवस्थित पंचनामे करत नाहीत, पैशांची मागणी करतात अशा तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या. या प्रकरणी 3 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. मागच्या काही वर्षांपासून ऊस उत्पादकांना एकर कमी एफआरपी मिळायची, परंतु यंदाच्या गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच एफआरपी 2 तुकड्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानं शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले. कारखानदार काटा मारत असल्यानं शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असून 4600 कोटींची साखर काटा मारून तयार झाल्याचा आरोप त्यांनी केला. सीमा भागातील निकृष्ट रस्ते दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी सांगलीत शालेय विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. सलगरे ते आरिळहट्टी रस्त्यासाठी विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 7 नोव्हेंबर रोजी सिल्लोडमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर समीर अब्दुल सत्तार यांनी आढावा बैठक घेतली. महाराष्ट्रानं अब्दुल सत्तार यांच्या सभा बघितल्या आहेत, त्यामुळे अंबादास दानवे यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं समीर अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचं शुक्रवारपासून शिर्डीत मंथन शिबिर पार पडणार आहे. वेद भविष्याचं हे ब्रीदवाक्य घेऊन देशभरातील नेते, पदाधिकारी आणि आजी माजी आमदार या शिबिरात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे 5 तारखेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. परळी इथल्या गोपीनाथगड असणाऱ्या पांगरी गावातील सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसलाय. तब्बल 10 वर्षांनंतर या सोसायटीवरती धनंजय मुंडे यांचं एकहाती वर्चस्व पाहायला मिळालं. पंकजा मुंडे यांनी ब्रेकनंतर आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. वेदांता आणि टाटा एअर बसवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष सुरू असतानाच आता महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावरती आलेले आहेत. शिवसेना हा काँग्रेसचा नैसर्गिक मित्र नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलंय आणि त्यामुळे महाविकास आघाडीच्या एकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. महाविकास आघाडीत बिघाडीचे सूर, काँग्रेसचा एकला चलो रेचा नारा. त्या निवडणुकीवरून काँग्रेस नाराज. 2.5 वर्षांपूर्वी राज्यात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीत बिघाडीचे सूर उमटू लागले. शिवसेना हा काँग्रेसचा नैसर्गिक मित्र नसल्याचं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मवियाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. काही शिवसेना आमचा काही रेग्युलर पार्टनर नाही. बीजेपी आणि शिवसेनेची झालेली भांडणं आणि पहाटेचं बनलेलं सरकार हे सगळ्यांना परिचित आहे आणि म्हणून आमचा काही नैसर्गिक मित्र शिवसेना नाही आहे. आमच्या विचारसरणीशी ते सोबत असतील तर ते आमचे मित्र. मविया सरकार सत्तेतून पायउतार होऊन अवघे 4 महिने उलटले नाही तोच आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. नुकतेच मुंबईत क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे आणि शिंदे पक्ष एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि हीच बाब काँग्रेसला खटकली आहे. परवा आम्ही क्रिकेट असोसिएशनच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बीजेपी, शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत होती. आम्हाला अजूनही त्या सगळ्या गोष्टीचा संभ्रम आहे. राज्यात लवकरच प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्यात. महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुकांना सामोरी जाणार का असा प्रश्न असतानाच नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे आघाडीतील मतभेद समोर आलेत. वाटतं नाना पटोलेंचं व्यक्तिगत मत असेल की शिवसेनेनं अशा पद्धतीनं काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सगळ्यांनी एकत्र येऊन एक सरकार स्थापन केलं आहे आणि याच्यात नैसर्गिक होतं नव्हतं असं म्हणण्याला राजकारणात काही अर्थ नसतो. राजकारणात कोण कोणाचा मित्र होईल आणि कोण कोणाचा शत्रू कधी होईल हे सांगता येत नसतं. नाना पटोलेंनी MCA निवडणुकीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला डिवचलंय. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मवियाची एकी कायम राहणार
की काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। मात्र धुसफूस पाहता मवियात सगळं काही आलबेल नाही असंच चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावरती आलेली असताना राष्ट्रवादी आणि ठाकरे सेनेमधील नेत्यांच्या सहभागाविषयी अद्याप संभ्रम असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे भारत जोडोला राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचं पाठबळ मिळणार का याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत। भारत जोडोला मिळणार मवियाचं बळ? पवार ठाकरेंच्या सहभागाविषयी संभ्रम? काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होणार आहे। सोमवारी 7 नोव्हेंबरला नांदेडमध्ये राहुल गांधींच्या पदयात्रेचं आगमन होणार आहे। भाजप वगळता देशातील सगळ्या विरोधी पक्षांना या यात्रेत सहभागी होण्याचं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलंय। महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असल्यामुळे त्यांनाही या यात्रेत सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसनं यापूर्वीच भारत जोडो यात्रेला पाठिंबा जाहीर केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यात सहभागी होणार असल्याचं शरद पवारांनी जाहीर केलंय। मात्र आजारपणामुळे त्यांच्या पदयात्रेतील सहभागाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर पक्षातील इतर नेते सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते। सगळे काँग्रेसचे सगळे नेते मंडळी एकत्र जाऊन आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटले होते। भारत जोडो, त्याच्यात सगळ्यात मला वाक्य आवडते नफरत छोडो। ते नफरत छोडो आहे ना, त्यासाठी ते सगळेजण गेले होते। आदरणीय पक्षप्रमुखांना त्यांनी विनंती केली होती की आपण या आंदोलनाला किंवा या चळवळीला समर्थन द्यावं आणि आदरणीय उद्धवजींनी त्या संदर्भात त्यांना सहकार्य करण्याचा शब्द दिलेला आहे। जाणार न जाणार ते त्या दिवशी ठरवू, अजून काही वेळ नाही, जातील। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेतील सहभागाविषयी अद्याप ठाकरेंच्या शिवसेनेकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही। उद्धव ठाकरेंच्या सहभागाविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावला जातोय। ऑपरेशनमुळे शारीरिक हालचालींवर डॉक्टरांनी मर्यादा घातल्याचं खुद्द उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात सांगितलं होतं। या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का याविषयी अद्याप चित्र स्पष्ट नाही। एकीकडे राहुल गांधींची पदयात्रा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर असताना मवियातील मतभेद समोर आले। शिवसेना हा काँग्रेसचा नैसर्गिक मित्र नाही असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी वादाला तोंड फोडलंय। त्यामुळे राहुल गांधींच्या पदयात्रेला शिवसेनेची साथ मिळणार का याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अजित पवार आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन बडे नेते। जवळपास 3 दशकांपूर्वी या नेत्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला। मात्र विधानसभेत जयंत पाटील हे अजित पवारांना सिनियर आहेत। पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना जयंत पाटलांनी याची आठवणही करून दिली आहे। अजित पवार आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील 2 प्रमुख नेते। राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना या नेत्यांना नेहमीच झुकतं माप दिल्याचं पाहायला मिळतंय। मविया सरकारही त्याला अपवाद नाही। आता सत्तेतून पायउतार झाल्यानंतर अजित पवारांकडे विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे, तर जयंत पाटलांच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली आहे। या 2 नेत्यांमधील राजकीय कारकिर्दीचा विचार करता विधानसभेत जयंत पाटील हे अजित पवारांना सिनियर आहेत। पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवारांच्या वक्तशीरपणाचं कौतुक करतानाच जयंत पाटलांनी आपल्या सिनियरिटीची आठवण करून दिली आहे। 90 साली आम्ही विधानसभेवर गेलो, तशी विधानसभेला दादा आम्हाला ज्युनियर, कारण ते लोकसभेला होते आणि साहेब ज्यावेळी लोकसभेला गेले त्यावेळी दादा विधानसभेला आले। पण तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 7 निवडणुका झाल्या। जयंत पाटील आणि अजित पवार या नेत्यांनी एकाच वेळी म्हणजेच 90च्या दशकात आपली राजकीय कारकीर्द सुरू केली। 1990 पासून जयंत पाटील विधानसभेवर निवडून येत आहेत, तर 1991 मध्ये अजित पवार लोकसभेवर निवडून गेले।
पण पुढे त्यांना शरद पवारांसाठी राजीनामा द्यावा लागला होता. 1992 मध्ये अजित पवारांची विधानसभेत एंट्री झाली. याच पार्श्वभूमीवर विधानसभेत अजित पवारांना आपण सिनियर असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांनी गृहमंत्री पदाकरता आग्रह धरला होता. मात्र शरद पवारांनी अजित पवारांऐवजी जयंत पाटलांना गृहमंत्री केलं होतं. पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात अजित पवारांनी ती खंत व्यक्तही केली होती. मविया सरकार कोसळल्यानंतर जयंत पाटलांकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार असं बोललं जात होतं. मात्र शरद पवारांनी अजित पवारांना झुकतं माप दिलं. या राजकीय पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये सुप्त स्पर्धा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये चांगलाच संघर्ष पेटलाय. अशातच ठाकरे सेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रामध्ये राज्य सरकारची जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळे सत्ताधारी आणि ठाकरे पक्षात वादाची ठिणगी पडली आहे. ठाकरेंच्या मुखपत्रात सत्ताधाऱ्यांची जाहिरात, सामनात शिंदे फडणवीसांची जाहिरात. जाहिरातीवर मनसेची फिरकी, ठाकरेंची सारवासारव. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचं हे पहिलं पान पहा. पहिल्या पानावर शिंदे फडणवीस सरकारची जाहिरात छापून आली होती. महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक आघाडीच्या वृत्तपत्रात ही जाहिरात आली होती. पण सामनातल्या जाहिरातीची राजकीय वर्तुळात चर्चा झाली. उद्धव ठाकरेंनी सामनात ही जाहिरात कशी छापून आणली असा सवाल मनसेनं केला. तुम्ही इतके दिवस बोंबलत फिरताय की हे खोके सरकार आहे, हे अनधिकृत सरकार आहे, स्वतः सन्माननीय आदित्य ठाकरे हे सांगतायत, मग तुम्हाला जाहिरात कशी चालते? मग त्यावेळेला तत्वबित्व काही नाही. पैसा हेच शिवसेनेच्या सध्याच्या शिवसेनेचं दैवत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही एका ठिकाणी बोंबलत फिरायचं आणि इथे आम्ही पार्टी सेटलमेंट करणार अशा पद्धतीची रणनीती आखलेली आहे. भाजपनं या जाहिरातीवर भूमिका स्पष्ट करताना जाहिरात देण्यात गैर काय असा प्रतिसवाल उपस्थित केला. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र असलं तरी तो एक कमर्शियल व्हेंचर आहे. ते जाहिराती कोणाच्याही घेणार. आता त्याने ती पहिल्या पानावर छापणं हे जाहिरात देणाऱ्यांचा हे असतं, प्रायोरिटी असतं किंवा आम्हाला पहिल्या पानावर देत असेल तर द्या. त्यामुळे जाहिरातीवर टीका म्हणजे काय चाललंय का हेच काय कळतं. महाविकास आघाडीनं मात्र जाहिरात जनतेच्या पैशातून सरकारनं दिली आहे, त्यामुळे ती जाहिरात स्वीकारण्यात गैर काय असा सवाल उपस्थित केलाय. सामनाच्या मुखपृष्ठावर जाहिरात आहे, सगळ्या पेपरला आहे. कारण वर्तमानपत्र चालवण्यासाठी एखाद्याच्या दारात जाहिरातदार आला आणि आमची जाहिरात द्या म्हटली आणि 5-5, 10-10 लाख रुपये जर तुम्ही जाहिरातीवर एका पानावर खर्च करणार असाल तर कुठला पेपरवाला आपली जाहिरात टाळेल? सामना उलटल्यावर ती जाहिरात उलटल्यावर आत काय लिहिलंय ते वाचा ना. मला असं वाटतं जाहिरात ही सरकार देतं आणि ती सगळ्यांनाच देतं आणि ते कोणाच्या खिशातनं पैसे जात नाहीत. हे पैसे तुमचे, आमचे, सगळ्यांचे पैसे असतात. त्याच्यामुळे कोणाचीही वैयक्तिक जाहिरात नाही. ही जाहिरात सरकारची आहे आणि जनतेच्या पैशातनं दिलेली जाहिरात आहे. त्यामुळे स्वतःच्या खिशातनं पैसे दिल्यासारखं कोणी बोलू नये. सामनानं कोरोनात कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय कसा केला असा सवाल भाजपनं यापूर्वी उपस्थित केला होता. मुख्यपत्र असतानाही सरकारची जाहिरात घेऊन सामनानं व्यावसायिकपणा सिद्ध केलाय. व्यवसायासाठी उद्धव ठाकरेंनी राजकीय मतभेद बाजूला ठेवले का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये 2.5 लाख प्राथमिक सदस्यत्वाचे शपथपत्र दाखल करण्यात आलेले आहेत. अद्यापपर्यंत ठाकरे गटाकडून एकूण 10 लाखांपेक्षा जास्त प्राथमिक सदस्यता अर्ज आयोगाला सादर करण्यात आलेले आहेत. पाहुयात याच संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट. ठाकरेंच्या पक्षाकडून धावाधाव. आजपर्यंत 10 लाखांहून अधिक अर्ज सादर. प्राथमिक सदस्यता अर्ज आयोगाकडे जमा. शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात गुरुवारी 2.5 लाख प्राथमिक सदस्यत्वाचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ठाकरे गटाकडून आतापर्यंत एकूण 10 लाखांपेक्षा जास्त प्राथमिक सदस्यता अर्ज आयोगाकडे सादर करण्यात आलेले आहेत. यामध्ये पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,
बूथ प्रमुखांपासून ते जिल्हा प्रमुखांपर्यंतचे अर्ज आहेत. ठाकरे गटानं याआधी 8.5 लाख आणि गुरुवारी 2.5 लाख सदस्यत्व अर्ज दाखल केलेत. शिवाय सोबत एकूण 2,62,000 शपथपत्र देण्याचा इरादा आहे. त्यापैकी आतापर्यंत 70,000 शपथपत्र दाखल करण्यात आलेली आहेत. सध्याला शिवसेना ठाकरे पक्ष आणि शिंदे पक्ष दोघांकडूनही आपापल्या पदाधिकाऱ्यांच्या सदस्यत्वाचे अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येत आहेत. मूळ शिवसेना आपलीच असल्याचा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येतोय. शिवसेना कुणाची आणि पक्ष चिन्हावर नेमका कुणाचा अधिकार याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोग देणार आहे. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली होती. त्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नुकताच नकार दिला होता. तत्पूर्वी ठाकरे गटाकडून 2 वेळा मुदतवाढीची मागणी केलेली होती. सध्याला ही लढाई सुप्रीम कोर्टात असल्यानं निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आलेली होती. पण सुप्रीम कोर्टानं ही मागणी देखील फेटाळून लावली होती. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून देखील शपथपत्र दाखल करण्यात आलेलं आहे असा दावा केला जातो. मात्र शिंदेंच्या पक्षाकडून फक्त सदस्यांच्या नावाची यादी देण्यात आलेली आहे अशी माहिती पुढे आली आहे. अजूनही शपथपत्र देण्यात आलेले नाही अशी माहिती आता पुढे येते. मात्र दोन्ही पक्षाचा चेंडू हा सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. त्यामुळे शिवसेना हे मूळ नाव कुणाच्या पारड्यात जातं याकडे साऱ्यांच्याच नजरा लागल्यात. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जवळपास 2.5 लाख प्राथमिक सदस्यांचे शपथपत्र देण्यात आलेले आहे. आतापर्यंत या पक्षाने 10 लाखाच्या जवळपास शपथपत्र दिलेले आहे. सोबतच एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबाची शिवसेना या पक्षाच्या वतीनं आतापर्यंत 9 लाखाच्या जवळपास शपथपत्र दिलं आहे असा त्यांचा दावा आहे. मात्र कोणाची शिवसेना म्हणजे शिवसेना कोणाच्या हक्काची या संदर्भात निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. त्यामुळे आता या शपथपत्रासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग केव्हा निर्णय घेते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट शिव तिवारीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. शीना बोरा हत्येला जवळपास 10 वर्ष उलटून गेलेल्यात. मात्र शीना जिवंत असल्याचा दावा आरोपी इंद्राणीच्या वकिलांनी केलाय. शीनाचा बॉयफ्रेंड राहुल मुखर्जीची उलट तपासणी दरम्यान हा खळबळजनक दावा करण्यात आलेला आहे. शीना बोरा प्रकरणी खळबळजनक दावा. शीना बोरा जिवंत असल्याचा युक्तिवाद. शीना बोरा हत्याकांडाला वेगळं वळण. इंद्राणी मुखर्जीकडून कोर्टात पुरावे सादर. शीना बोरा जिवंत असल्याचा खळबळजनक दावा आरोपी इंद्राणीच्या वकिलांकडून करण्यात आलाय. शीना बोरा हत्याकांड खटल्याची कोर्टात सुनावणी सुरू आहे. या सुनावणी दरम्यान हा दावा करण्यात आलाय. 24 एप्रिल 2012ला शीना बोराचा गळा आवळून खून करण्यात आला होता. मात्र राहुल मुखर्जी आणि शीना बोरा हे 24 एप्रिल 2012 नंतरही एकमेकांच्या संपर्कात असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांकडून करण्यात आलाय. त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलाय. राहुल मुखर्जी हा शीना बोराला भेटणारा शेवटचा व्यक्ती होता. त्यामुळे ती कुठे आहे हे राहुल मुखर्जी सांगू शकतो असा युक्तिवाद इंद्राणीच्या वकिलांनी केल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची चिन्ह आहेत. श्यामवर राय जो पीटर मुखर्जीचा बरेच वर्ष ड्रायव्हर होता त्याचं आणि राहुल मुखर्जी जो पीटर मुखर्जी यांचा मुलगा आहे त्यांच्यामध्ये 25 एप्रिल 2012ला म्हणजे शीना बोरा तथाकथित गायब झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 25 एप्रिल 2012ला राहुल मुखर्जी याबरोबर श्यामवर राय जो ड्रायव्हर होता त्याचे 2 कॉल्स झालेले आहेत. शीना बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 आणि 26 एप्रिल 2012ला श्यामवर रॉय आणि राहुल मुखर्जी यांच्या 2 वेळा मोबाईलवर संभाषण झालं होतं. तसंच 2 मे 2012ला त्यांचा संपर्क झाला होता. मात्र याविषयी पोलीस अथवा सीबीआयला दिलेल्या जबाबात राहुलनं त्याचा उल्लेख केला नसल्याचं इंद्राणीच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं. शीनासोबत विवाह झाल्याचं बनावट प्रमाणपत्र राहुलनं तयार केल्याचं कोर्टात उघड झालंय. शीना बोरा हत्या प्रकरणी शीनाचा बॉयफ्रेंड राहुल मुखर्जीची कोर्टात उलट तपासणी केली जाते.
या उलट तपासणी दरम्यान इंद्राणीच्या वकिलांनी राहुल मुखर्जीवरच संशय व्यक्त केलाय. 2 मेला त्याचे आणखीन एक कॉल झालेला आहे जो साधारण 700 सेकंदांचा कॉल आहे. पण हा कॉल त्यांनी किंवा हे केलेले कॉल्स त्याच्या खार पोलीस स्टेशनला दिलेल्या जबाबामध्ये किंवा सीबीआयला दिलेल्या जबाबामध्ये किंवा माननीय न्यायाधीशांनी जेव्हा कलम 164 अंतर्गत त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं त्या स्टेटमेंटच्या दरम्यान या कॉल्सबद्दल त्यांनी कोणतीही वाच्यता केली नाही. राहुल मुखर्जीच्या उलट तपासणीत एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. शीना बोरा हत्येप्रकरणी शीनाची आई इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि संजीव खन्ना यांच्यावर आरोप आहेत. राहुल मुखर्जीच्या उलट तपासणीत आणखी काही खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परत करू. मागच्या काही वर्षांपासून ऊस उत्पादकांना एकर कमी FRP मिळायची, परंतु यंदाच्या गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच FRP 2 तुकड्यात देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानं शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले. कारखानदार काटा मारत असल्यानं शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असून 4600 कोटींची साखर काटा मारून तयार झाल्याचा आरोप त्यांनी केला. सीमा भागातील निकृष्ट रस्ते दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी सांगलीत शालेय विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. नगर येथे आरिळ हट्टी रस्त्यासाठी विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 7 नोव्हेंबर रोजी सिल्लोडमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर समीर अब्दुल सत्तार यांनी आढावा बैठक घेतली. महाराष्ट्रानं अब्दुल सत्तार यांच्या सभा बघितल्या आहेत, त्यामुळे अंबादास दानवे यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं समीर अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचं शुक्रवारपासून शिर्डीत मंथन शिबिर पार आहे. वेद भविष्याचं हे ब्रीदवाक्य घेऊन देशभरातील नेते, पदाधिकारी आणि आजी माजी आमदार या शिबिरात सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे 5 तारखेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बीडच्या परळी इथल्या गोपीनाथगड असणाऱ्या पांगरी गावातील सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसलाय. तब्बल 10 वर्षांनंतर या सोसायटीवरती धनंजय मुंडे यांचं एकहाती वर्चस्व पाहायला मिळालं. पंकजा मुंडे यांच्या गटाचा दारुण पराभव झाला. बच्चू कडू आणि रवी राणा वादावरती पहिल्यांदाच नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली. गेली 2.5 वर्ष राज्याचं नुकसान झालं. राणा आणि कडू यांनी आपापसात वाद विसरून जनतेच्या प्रश्नांवरती काम करावं असं मत त्यांनी व्यक्त केलंय. हिंगोली कळमनुरीमध्ये युवक काँग्रेसच्या वतीनं बाईक रॅली काढण्यात आली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र नाही, त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी पक्षश्रेष्ठ निर्णय घेतील असं सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय. आमच्या विचारसरणीसोबत येतील तेच आमचे खरे मित्र असंही ते म्हणालेत. युतीबाबत तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला होता, त्यामुळे पटोले यांचं हे मत वैयक्तिक असू शकतं अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे. हैदराबादेत भारत जोडो यात्रेत जखमी झालेले नितीन राऊत नागपुरात परतलेत. हैदराबादेत पोलिसांचा धक्का लागून त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे 8 दिवस आराम करून ते पुन्हा महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. सावंतवाडीतील खरेदी विक्री संघाची निवडणूक भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्र लढत असून आमदार नितेश राणेंच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय. या निवडणुकीनिमित्त एकेकाळी कट्टर विरोधक असणारे राणे आणि केसरकर हे पहिल्यांदाच एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. चंद्रपुरातील राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. आपल्याला डावलून काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याच्या नाराजीतून त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. अकोल्यातील मूर्तिजापूरवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील माना फाट्याजवळ कार आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली आहे. या भीषण अपघातात कार चालक जागीच ठार झाला, ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झालाय. कोल्हापुरातील कथित लव्ह जिहाद प्रकरणी संशयित आरोपी अल्ताफ काझी याला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. अल्ताफ
ब्रेक नंतर आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. ठाणे जिल्ह्यामधील तळोजा रोडवरील दहसर मोरी इथली 40 वर्ष जुनी शिवसेना शाखा जमीन दोस्त करण्यात आलेली आहे आणि ही शिवसेना शाखा सरकारी जागेवर होती आणि त्यामुळे पाडण्यात आलेली आहे असं जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे. तर शाखा खासगी जागेवर होती. जिल्हा प्रशासनानं केलेली कारवाई चुकीची असल्याचं शाखेचे मालक विजय पाटील यांचं म्हणणं आहे. ठाण्यात ठाकरे गटाची शाखा चोरीला, शाखेच्या जागेवर बांधले दुकानाचे गाळे. गाळ्यांवर प्रशासनानं फिरवला नांगर. ठाण्यातल्या दहिसर मोरीतल्या या गाळ्यांवर जिल्हा प्रशासनानं कारवाई केली आहे. ज्या ठिकाणी हे गाळे होते तिथं कधी काळी शिवसेनेची शाखा होती. जवळपास 40 वर्षांपासून या ठिकाणी शिवसेनेची शाखा होती, पण ती शाखा 2016 साली पाडण्यात आली. त्या ठिकाणी गाळे बांधण्यात आले. ज्या जमिनीवर शाखा होती ती जागा सरकारी असल्याचं सांगून गाळे तोडण्यात आले. सरकारी जमिनीवरती यांनी अतिक्रमण चालू केलं होतं आणि अतिक्रमण चालू करू नये किंवा अतिक्रमण करू नये याच्याबद्दल त्यांना आम्ही समज दिलेली होती, पण तरीसुद्धा त्यांनी ते ऐकलं नाही. त्यांना आम्ही मुदत पण दिली की तुम्ही तुमच्या स्वतःच्या खर्चाने काढून घ्या, नाहीतर आम्हाला ते काढावंच लागेल. तरी त्यांना मुदत दिली असताना पण त्या मुदतीत त्यांनी केल्याने जास्त बांधकाम करायला चालू केलं होतं. त्यामुळे आज आम्ही ती सरकारी जमिनीवरची कारवाई केलेली आहे. शिवसेना शाखेच्या जागी गाळे बांधून ती जागा बेकायदेशीरपणे बळकावल्याचा आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेनं केलाय. आणि स्वार्थापोटी हे चाललेलं आहे आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. या बाबतीमध्ये कोणीही पाठपुरावा केला नाही. उद्धव ठाकरे गटाच्या विजय पाटलांनी मात्र संबंधित शाखेची जागा खासगी असल्याचा दावा केलाय. जुन्या शाखेच्या जागी नवी शाखा बांधत असल्याचा दावाही त्यांनी केलाय. जी माझी किंवा पब्लिकची शाखा नव्हती, आज उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचे पितश्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर वानदेगे यांची शाखा तोडली गेली. आज ज्या बाळासाहेब ठाकरेंनी मंत्र दिला की गाव तिथे शाखा म्हणजे मंदिर होता धर्मवीर वानदेगे साहेबांचा. ठाणे आणि मुंबईत शिवसेना शाखांवरून दोन्ही शिवसेनेत वाद सुरू आहे. आता ज्या शाखा सरकारी जागांवर आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. आतापर्यंत क्वचितच शिवसेना शाखांवर कारवाई झाली, पण आता शाखांवरही बुलडोजर चालू लागल्यानं शिवसैनिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. तर या होत्या संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.